सेंटिमेंट जालो की BJP हरोवपाक पीपल फेल्ट दॅट एवरीबडी शूड कम टुगेदर. देर वॉज एन अटेम्प्ट मेड बाय समवन एल्स की लागीं हाडपाक. ताच्या उपरांत कित्याक प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचे व्ह्यूज डिफरंट आसा, अजेंडा डिफरंट आसा. बट इन द इंट्रस्ट ऑफ गोवा आमी एकठांय येवपाचो प्रयत्न केलो. आमी 2 स्टेप फाटल्यान घेतले. प्लीज अंडरस्टँड दॅट काँग्रेस इज अ नॅशनल पार्टी आणि 2022च्या इलेक्शनात 11 आमदार निवडून आयले. गोंयकारांनी 11 काँग्रेसीचे आमदार निवडून दिले. तातूंतले 8 जण आपल्या स्वताच्या स्वार्थाक गद्दारी करून वोटरा कडेन ते पक्ष सोडून गेले. ताज्या उपरांत 2024चे लोकसभा इलेक्शन जालें. आतां त्या इलेक्शनान लोकांनी परत एकदा काँग्रेस पक्षाचेर विश्वास दवरलो आनी मतां दिली. जेन्ना एकठांय येवपाचें जेन्ना डिस्कशन जालें तेन्ना एज अ पार्टी प्रेसिडेंट म्हजें काम आशिल्लें की हांवें म्हजें ऑर्गनायझेशन म्हणजे वोटर्स हे डिस्कशनान दवरपाक जाय. सो आमचे लिडर, आमचे थोडे लिडर्स वर डिस्कसींग अबाउट सीट शेअरिंग आनी हें डिस्कशन चालू आशिल्लें. जेन्ना आमी 4 दीस पयलीं फर्स्ट लिस्ट जेन्ना जाहीर केलें तेन्ना हांवें स्पश्टपणे सांगिल्लें की ज्या जाग्याचेर डिस्कशन ना ती सिटां आमी डिक्लेअर करतात. आतां आज आमची परत एकदा PEC मिटींग जाली आणि त्या PECन आमी निर्णय घेतलो की परत आता सेकंड आणि कांय वेळांनी सेकंड फेज, बिकॉज आय हॅव टू सेंड इट टू माय AICC आणि देन वी विल डिक्लेअर इट. सेकंड फेजाचें लिस्ट आतां येता. आतां मनोज परबान हांवें एक लिस्ट 12 मतदारसंघाचे डिक्लेअर केला. त्याच बरोबर विजय सरदेसायनूय आपले थोड्या जाग्यांचेर विलिंगनेस दाखयल्ली आसा. गोवा फॉरवर्ड इज अवर प्री पोल अलायन्स पार्टनर ऑफ 2022 असेंब्ली इलेक्शन. ताणें काहीश्यो सिटां मागिल्ल्यो आनी हातूंत थोडे 1-2 जाग्याचेर देर इज डिस्कशन वीच वॉज गोईंग ऑन आनी RGP कडेन 2-3 जाग्याचेर देर वॉज डिस्कशन वीच वॉज गोईंग ऑन. आतां तें लिस्ट RGPचें आयना. सो आय थिंक अवर हायकमांड, बिकॉज कितें आसा जेन्ना एकठांय येवपाचो जेन्ना विचार जेन्ना जालो तेन्ना एवरीबडी वर इन्फॉर्म एंड एवरीबडीज रोल वॉज देर. फाल्यां आमचे AICC इंचार्ज इज स्पेशली कमींग टू गोवा. टुमोरो मॉर्निंग इज लँडींग आनी वी हॅव जस्ट डिस्कस्ड इन PEC दॅट फायनल कॉल. कित्याक आतां आमचे जे सेकंड लिस्ट येता तातूंतल्यान कांयशे तुमचे प्रश्न आहा ते प्रॉब्ली क्लियर जातले. सो ताचेर बाबा कशें मुखार वचपाचें हें म्हाका दिसता कॉल आमी फाल्यां सकाळ मेरेन घेतले आनी आवर AICC इंचार्ज और हायकमांड वील टेक अ फायनल कॉल ऑन इट, बिकॉज देर इज गोवा फॉरवर्ड ऑल्सो who is our alliance partner. So there we have to talk to him and we have to discuss and take a final call. पूण आतां जे आमचे लिस्ट सेकंड लिस्ट जे येता तातूंत म्हाका दिसता तुमचे कांय जे प्रश्न आहा ते आय थिंक तातूंत तुमकां उत्तर मेळटलें. सो ग्रँड ऑपोजिशन आहा ते कुठले आमचे मांडटात. तूं पळय बेश्टे शब्द म्हज्या तोंडान घालनाका. हितून तुमी काही लोकांनी बेश्टेच शब्द म्हज्या तोंडान घातले. कित्याक कितें आहा आज सेन्सेशन जाय, लोकांक सेन्सेशन जाय आनी हांव पळयता त्याय सायडीच्यान बरें सेन्सेशन येता. सो लेट्स नॉट क्रिएट सेन्सेशन, लेट्स बी वायज. वी आर अ पॉलिटिकल पार्टी. वी आर हियर टू फायट द BJP. लेट्स नॉट गिव BJP एनी स्कोप ऑफ चान्स टू इवन टेक एडवांटेज ऑफ दिस. आय विल गिव एन एक्झाम्पल. मोविन गुदिनो is struggling with the candidate in Sangpal. I have given to know that 3 times the candidate is changed. Another 2 places I will not name, but they are struggling. हांचो कॅन्डिडेट आयलो घुसपा गोंदळ BJPन चल्ला.
We are releasing one now in North Goa, very close to you all. You will see थंय सारको ट्रेमर वतलो त्या मतदारसंघात. सो टुडे द फोकस इज पीपल ऑफ गोवा आर टायर्ड विथ दिस BJP. प्रायम फोकस म्हाका दिसता तो आसपाक जाय. लेट्स नॉट क्रिएट एनी सेन्सेशन. अमित बाब तुम्ही आता म्हटलं सेकंड लिस्ट जे येतले ते सेकंड लिस्टान खुबशे क्लियर जातले म्हणून तितून सांताक्रूज आणि अंजुना आसा. लिस्ट येतले मरे. अमित म्हाका सांग, अमित तुवें म्हटलें की तुवें म्हटली प्लीज अंडरस्टँड, काँग्रेस पार्टी वर्क्स विथ द कॉन्स्टिट्युशनान जे आमच्या बरयलां काँग्रेस पार्टीच्या त्या बेसिसार आमी एक सिस्टम फॉलो करता. हांगा युनिलॅटरली नायदर आय कॅन टेक अ स्टँड ऑर समबडी एल्स कॅन टेक अ स्टँड. अमित तुवें म्हटलें अमित सी परत एकदा सांगता, इतलो टायम कित्याक लागलो? बिकॉज स्टील लास्ट मोमेंट वी आर ट्रायंग टू मेक शुअर दॅट एवरीबडी कम्स टुगेदर. यू थिंक आय एम गेटिंग जॉय? अरे आय एम गेटिंग स्लीपलेस नायट्स. म्हाका आमी आतां 11 कॅन्डिडेट डिक्लेअर केल्या, बॅलन्स सगळे आतां येतले. दे सो मच ऑफ प्रेशर फ्रॉम ऑल ओव्हर गोवा दॅट बिकॉज आवर कॅन्डिडेट्स जे आसा दे हॅव टू गो ऑन द ग्राउंड. इफ आय एम होल्डिंग इट इज ओनली बिकॉज ऑफ दीस पीपल कमिंग टुगेदर. हातून सगळ्यात मेजर डॅमेज कोणाक आमकां जाता. ते म्हणतात तांकां डॅमेज जाता. नो ते तांणे सुनील पळय सर एकूच तुम्ही लिस्ट डिक्लेअर कशे केले अलायन्स अँड टॉक्स चालू असताना कशें ज्या जाग्याचेर डिस्कशनूच ना ताचेर कसली पाबंदी आसा? ज्या जाग्याचेर डिस्कशनूच नाशिल्ले वी आर फ्री टू डिक्लेअर इट. हाजी म्हणटा विश्वासघात केलो म्हणटा हांव तुम्ही. नो प्रॉब्लम. म्हजे कडेन तरी मनोज परब म्हणटा तुम्ही विश्वासघात केलो म्हणटा. तूं म्हजे कडेन जर विचारीत जाल्यार म्हजे कडेन असलें कांय डिस्कशन जावना. सो आय कॅनॉट कमेंट ऑन इट. सो तुम्ही विश्वासघात करू ना. आनी कोणाकडे केला जाल्यार ते तुमी पळयात. एंट्रन्स सांताक्रूज जे सीट्स आहा पळय ते ऑलरेडी तांकां हे घाल्ले म्हणून प्रॉमिस केल्ले म्हणून. आरजी म्हणटा की ते 12 ते सिटां डिक्लेअर केल्या पयलीं आमकां ऑलरेडी प्रॉमिस केलेले म्हणटा ते. सी हांवें तुका सांगलें की ज्या मतदारसंघान डिस्कशन आमचे नाशिल्ले ते लिस्ट आमी जाहीर केल्ले फर्स्ट. सो ताजेर म्हाका दिसता इट वॉज क्रिस्टल क्लियर. सो ताजेर आय डोंट नो इफ समबडी हेज स्पोकन, आय डोंट नो वाय दे स्पोकन. Now second list which is coming, there we have taken a call, collective call in peace. State Congress happy with alliance. तुझे MLA जे आसा ते तेंच्यांनी कितें And all is good in your party. 100% all is good म्हणल्यार कितें रे? अरे today आमदार कितें म्हणटा MLA is giving different statement. प्रत्येक मनशाचो व्यू आसपाक शकता. वी आर अ डेमोक्रेटीक पार्टी आफ्टर ऑल. हांगा प्रत्येक मनशाचो व्यू घेवन then party takes the final decision. There is high command. तुमच्यात आमदार न्हू ते. सगळ्यांक जाय रे. तुका नाका, तुका नाका, तो जाता काय नाही तुका नाका, सगळ्यांक जाय. इवन म्हाकाय जाय. दॅट्स वाय आय एम होल्डिंग टील लास्ट मोमेंट. तुमचे सोशल मिडियाचेर आता पळयता आमी 1-2 दीस तुमचेर अटॅक खूप जाता. सो ताका तुमी कशें रिएक्ट करता? सोशल मिडियाचेर जर तर इलेक्शनां जर तर लडटाली जाल्यार लास्ट टायमूच जाता आशिल्लें. लेट्स नॉट फोकस. आय एम ऑल्सो वॉचिंग सम पीपल आर ट्रायंग टू टार्गेट. कोणाक सद्या म्हाका सांग पळय, आतां हे इतले लोक जे ओपोजिशन कोण प्रायम टार्गेट कोण? BJP मरे. मागीर आमी एकामेकाचेरूच कित्याक टार्गेट करता? हॅव यू हांव ओपन तुमकां चॅलेंज दिता. तूं म्हाका एक काँग्रेस पार्टीच्या प्लॅटफॉर्मा वयल्यान दाखय दॅट वी आर टार्गेटींग अवर ओपोजिशन हू आर देर. बिकॉज आवर मेन फोकस इज BJP. हांगा आमी आमच्याच घरांतल्या लोकांक जर तर मोठो दाखोवपाक लागली कशें जातलें? तुवें म्हटलें की BJP खंयचो चान्स दिवपाक जायना म्हणून. बट ज्या तरेन तुमचें अलायन्सूच जायना हातून तुमकां दिसना की BJPकूच फायदो पळय जाता? परत एकदा हांवें तुका कितें सांगलें की जेन्ना एक सेंटिमेंट परसेप्शन जालें की सगळ्यांनी लागीं येवपाक जाय. तुका दिसता आमचे कडेन ताकद ना? काँग्रेस पार्टी कडेन ताकद आसा. हांवें पयलीं सांगलें वी आर इलेक्शन रेडी. टुडे इफ एनीबडी इज फायटींग ऑन SIR इट इज काँग्रेस पार्टी. 2,20,000 लोक आज अनमॅप्ड आसा. तांकां कोण चॅक करतलो? काँग्रेस पार्टी इज द ओनली पार्टी इज हॅव्हिंग BLA2 अँड आय एम टेकिंग अ डेली फॉलो. आतां जे ZP इलेक्शन जाता तातूंत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियान कितें सांगलां 1,291 तो म्हणटा डुप्लिकेट वोटर आसा. ह्या सायडीन स्टेट इलेक्शन कमिशन ZP इलेक्शन डिक्लेअर करता. म्हाका सांग ते 1,200 वॉट एवर नंबर इज देर ते डबल मतां करचे ना हे ZP इलेक्शनाक? नांवां जाहीर करची मरे. ते कॅन्डिडेट कोण आसा तांकां आयडेंटिफाय करूनी. नाजाल्यार ते 1,290 इंटू 2 कर. कितें 2 वोटां जर आसा ती कितली जाली? ऑलमोस्ट 2,500 जाली.
हाजेर कितें स्टेटमेंट आसा स्टेट इलेक्शन कमिशन एंड इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचो? हू इज मॉनिटरिंग दीस? वी आर मॉनिटरिंग दीस. वी हॅव written complaint to now election commission of India that please give us those names. It's a serious issue. तो ताणें सांगला मरे ओपन इन मिडिया दॅट 1291 ही सेज डुप्लिकेट. दॅट मीन्स ते दोनदा वोटिंग करतले गोंयांत. हाजो चॅक कोण दवरतलो? ते 1291 डबल जावची ना, 2600 मतां जावची ना, हाजो चॅक कोण दवरतलो? सो आय थिंक लेट्स फायट ऑन द रियल इश्यूज. लेट्स नॉट. We are Congress party is committed party. We are here for people. We made all the efforts. Still we are trying to do the effort that everybody समज जाता जाल्यार ही एक बरी गोष्ट. फाल्यां आमचे इंचार्ज येता. सो आय थिंक द फायनल कॉल विल टेक टुमॉरो मॉर्निंग. अजून time उरला म्हणून अजून. बाकीचे मतदारसंघांनी वी आर नाव रिलीजिंग वन अजून टाइम आसा पूण बाबा अजून टाइम आसा येन्ना म्हणल्यार अलायन्स क्लियर जावपाक जाय म्हाका आशिल्लें. दिसता हांवें सगळे अमित, last question. प्रश्न उत्तर दिल्या. सेम प्रश्न तुम्ही तुमचे हॅपी आसताले अलायन्स जाल्यार ना ना पळय हांवें तुका सांगलें बस, बस, हॅप्पी किंवा दुखी जावपाचो प्रश्न ना. हो प्रश्न आसा की आज सगळ्या लोकांनी जे ओपोजिशनाक तेणी एकठांय येवपाक सगळ्यांनी एफर्ट घेतले. ते एफर्ट जेन्ना एकठांय येवपाचे आसता पयलीं कोणी 2 पावलां फाटल्यान घेता, कोणाक अर्दे पावल फाटल्यान घेवचें पडटा. पावलूच फाटल्यान घेवपाची इच्छा ना कशें जातलें? जेन्ना आज काँग्रेस पार्टीचे प्रेसिडेंट 40 मतदारसंघात आसा तेन्ना आतां आमी एक विचार समज एकठांय येवपाचो करता तेन्ना थोडी सॅक्रिफायस आमकां करची पडटा न्ही. ऑफकोर्स आमचे थोडे कार्यकर्ते दुखतले बिकॉज दे हॅव बीन वर्किंग विथ द पार्टी फॉर सो मेनी इयर्स. सो आय थिंक that is there, no, that we as a party will take care of it. I mean, all is well in your party. All is well in All your is party. well. We are fighting the BJP very strongly in the ZP election. I think let's focus on the ZP election and let's not worry here. आमचे second list is coming. We'll परत release alliance it. meeting परत meeting जातली फाल्यां नाही, आम्ही जो एवढं सुद्धा सांगला की आम्ही एक प्रपोजल जे दिले ते काउंटर प्रपोजल आजही घेऊन बरा म्हणल्यार हाडची. विजय सरदेसाकडे आमचे उलोवप चालू आहा. सो दॅट फायनली बिकॉज इज एन अलायन्स पार्टनर जे हांव येवच्या पयलींच्यान जालो. आय थिंक देर आवर हायकमांड वील इंटरव्यू एंड टेक अ कॉल रिगार्डिंग काउंटर proposal from the other partner is not come. I asked my leaders who are in touch, so they said that they have not yet received. So unless we have a communication, कसे जातले? So one of your alliance partners targeted. बरें, thank you.